नामा परते सत्य नाही रे अन्यथा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सत्य साच करे नाम विठोबाचे बरे. तुकाराम महाराज वर्णन करतात. ते भगवंताचं स्वरूप त्याला सत असं म्हणतात, जे कधी नष्ट होत नाही. त्या सत्स्वरूपाला आम्ही नमस्कार करतो. दुसरं भगवंताचं स्वरूप चित आहे. चित शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक चित म्हणजे ज्ञान आणि एक चित म्हणजे चैतन्य. जे ज्ञानस्वरूप आहे, जे चैतन्य रूप आहे, जी शक्ती रूप आहे, त्या चित स्वरूपाला आम्ही प्रणाम करतो. आणि तिसरं भगवंताचं स्वरूप आहे आनंद रूपाय. तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. आनंद हेच त्याचं रूप आहे. आनंदमयोभ्यासात असं आचार्य महाराजांनी ब्रह्मसूत्रामध्ये अधिकरण, आनंदमय अधिकरण करताना म्हटलेलं आहे. मयट हा शब्द प्रचुरता या अर्थाने घेतला जातो. आनंदमय म्हणजे आनंदच आनंद ठासून भरलेला आहे त्याच्यामध्ये. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. भगवंताचा आनंद स्वरूप आहे. महात्मा सूतजी भगवंताच्या या तीनही रूपाला प्रणाम करतात. सच्चिदानंद रूपाय. हा भगवान सच्चिदानंद स्वरूप आहे. हा काय करतो? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. विश्वाची उत्पत्ती, विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार या तीन गोष्टी करणारा हा परमात्मा आहे. जयापासून सगळं महिमंडळ हे झाले. विश्वाची उत्पत्ती निर्माण करणारा तो आहे. नुसतं निर्माण करून वाऱ्यावर सोडून नाही देत महाराज. हा सगळ्या निर्माण केलेल्या जीवांचं भरण पोषण करणार आहे. असं म्हणतात की जीव मातेच्या गर्भामध्ये असतो तेव्हापासूनच भगवान त्याच्या उदरभरणाची व्यवस्था करतात. माणसाला जरी अहंकारानं असं वाटत असेल की माझ्या कुटुंबाचं भरण पोषण मी करतो, बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की मी एवढा मोठा व्यवसाय करतो, मी एवढी मोठी कंपनी चालवतो म्हणून सगळ्या लोकांचं उदरभरण होतं. नाही महाराज, उदरभरण करणारा भगवान आहे. नामदेव महाराजांनी म्हटले, माझी या स्वामी ते म्हणते विश्वंभर पोषितो जगासी एकलाची. एकटाच जगाचं पोषण करतो. बरं, मनुष्य व्यापार करतो, उद्यम करतो, नोकरी करतो, द्रव्य मिळवतो, आपल्या कुटुंबाचं पोषण करतो. पण मला सांगा, पशु पक्षी कुठे नोकरीला जातात? आहे का तुमच्या इकडे अशी एखादी कंपनी की जिथे पक्षी कामाला जातात, पशु कामाला जातात? मनुष्य तर इतर अनेक प्राणी आहेत महाराज, लक्षावधी जीवजंतू आहे. या सगळ्यांच्या उदरभरणाचं काम कोण करतो? विश्वंभर परमात्मा आहे. द पॉवर दॅट जनरेट्स, द पॉवर दॅट ऑपरेट्स
अँड द पॉवर दॅट डिस्ट्रॉईज, गॉड, परमेश्वर, भगवान, विश्वाची उत्पत्ती करणारा, विश्वाचं भरण पोषण करणारा, पालन करणारा. आपल्याकडे मध्व मुनीश्वर नावाचे एक मोठे मराठी कवी होऊन गेले बघा. त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. यजमान शब्दाचा अर्थ स्वामी, आमचा मालक. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. तू जननी जठरी रक्षियले मद, जननी जठरी रक्षियले मद, पोसुनी पंचही प्राण रामा, तू माझा बाहेर निघता मातेच्या स्तनी, बाहेर निघता मातेच्या स्तनी, पय गेले मरमान रामा, तू माझा यजमान. देवा, आईच्या उदरामध्ये माझं रक्षण तू केलंस. जन्म झाल्याबरोबर माझ्या उदर भरणाची व्यवस्था आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करून केलंस. मध्व मुनीश्वर म्हणतात, ऐसे असता या पोटाची, ऐसे असता या पोटाची, का करू चिंता जाण रामा, का करू चिंता जाण रामा, तू माझा यजमान. तू माझा तू स्वामी आहेस. तू जर भरण पोषण करणार आहेस तर चिंता का करावी. साधकांसाठी फार मोठा दिलासा देत आहेत मध्व मुनीश्वर. जो खरा साधक आहे ना तो चिंता करत नाही. का चिंता मम जीवने यदि हरिर विश्वंभरो गीयते, नो चेदर्भग जीवनाय जननी स्तन्यं गतन्निस्सरे, इत्यालोच्य मुहुर्मुहुर्यदुपते सीतापते केवल, त्वत्पादाम्बुज सेवनेन सततं कालो मया नीयते. एका महात्म्यानं म्हटलं, देवा तू जर पाठीमागे आहेस तर चिंता मी का करावी. का चिंता मम जीवने. अरे असं जर असतं तर अर्भक जीवन आहे जननी स्तन्यं कथं निस्सरे. बाळाच्या उदर भरण्यासाठी पोषणासाठी आईच्या अंतरंगामध्ये वात्सल्य कसं निर्माण होईल. आणि म्हणून हे पाहून इत्यालोच्य मुहुर्मुहु यदुपते सीतापते केवल, हे देवा हे सगळं पाहून मला वारंवार असं वाटतंय, त्वत्पादाम्बुज सेवनेन सततं कालो मया नीयते. चिंता न करता, व्यावहारिक चिंता न करता तुझ्या चरणांचं चिंतन करणं, तुझ्या नामाचं चिंतन करणं, आणि हे असं चिंतन करत करतच माझ्या जीवनाचा काळ मी घालवावा असं मला वाटतं.
विश्वाचं भरण पोषण करणारा तो आहे आणि विश्वाचा संहार करणाराही तोच आहे. काळ हे भगवंताचं स्वरूप आहे. विभूती योग सांगत असताना भगवद्गीतेत स्वतः भगवान सांगतात, लोकोस्मी कालोस्मी लोका क्षयकृत प्रवृद्धा, क्षय करणारा काळ सुद्धा मीच आहे. संहार सुद्धा त्याचीच लीला आहे. कोरोना येऊन गेला, अजून पुष्कळ शेलके रोग पुढे निघणार आहेत. 72,000 संख्या आहे. जेव्हा भगवंताच्या मनामध्ये संहाराची इच्छा निर्माण होते ना, तेव्हा तो संहार घडून आणतो. विश्वाची उत्पत्ती, विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार या 3 गोष्टींना हेतू असणारा विश्वोत्पत्त्यादि हेतवे अशा भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतो. त्याला नमस्कार केल्यानं काय फळ प्राप्त होतं? तापत्रय विनाशाय, त्रिविध तापांचा नाश होतो. 3 ताप सांगितलेत, आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक. आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आधिदैविक ताप म्हणजे काय, आधिभौतिक ताप म्हणजे काय, याचं विस्तारानं जर चिंतन तुम्हाला करायचं असेल तर समर्थांचा दासबोध काढा. समर्थांनी प्रत्येक तापावर एक स्वतंत्र समास लिहिलेला आहे. आपण रोज संकल्पामध्ये म्हणतो ना, आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक त्रिविध तापोपशमनार्थम. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, हे मानवी शरीर म्हणजे तापत्रयाग्नींचं धगधगतं अग्निकुंड आहे. हे तापत्रयाग्नीची शेगडी असं म्हटलंय. श्रीमद भागवताच्या श्रवणाला जो उद्युक्त होतो त्याच्या जीवनातल्या त्रिविध तापांचा नाश होतो. तापत्रयोन्मूलनम, तापत्रयांचं उन्मूलन करण्यासाठी हे भागवत आहे. दशमस्कंदामध्ये गोपींनी भगवान श्रीकृष्णांना आळवण्यासाठी एक गीत गायलेलं आहे. रासपंचाध्यायी मधलं गीत आहे, त्याला गोपीगीत असं म्हणतात, प्रसिद्ध आहे. आणि त्या गोपीगीतामध्ये त्या गोपी भगवंताला आळवताना म्हणताय, कृष्णा, अरे आम्ही तुझ्या वियोगामध्ये कधीच खलास झालो असतो, मेलो असतो, पण आम्ही जिवंत कशामुळे आहोत? तर आम्ही तुझं कथामृत गातो आहोत म्हणून आम्ही जिवंत आहोत. तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. देवा, तुझं कथामृत कसं आहे? तापलेल्या जीवनाला शांत करणार आहे. संसाराच्या तापानं किती तापलेला मनुष्य जेव्हा भगवंताच्या कथाक्षेत्रामध्ये येतो तेव्हा त्याला आपल्या तापाचा, आपल्या दुःखाचा विसर पाडणारी ही कथा आहे. रुक्मिणीनं भगवंताला पत्र लिहिताना म्हटलंय, देवा, माझं चित्त तुझ्यावर का आसक्त झालंय? श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विष्यकर्ण विवरैर हरतोंग तापम. तुझ्या गुणांचं नुसतं श्रवण जरी केलं तरी काय होतं? तुझे गुण कर्णरंध्रातून आत अंतरंगापर्यंत जातात आणि अंतरंगामध्ये असणारे जे ताप आहेत, हरतोंग तापम, त्या तापांचं उन्मूलन करतात, त्या तापांचा नाश करतात. आणि म्हणून तापत्रय विनाशाय अशा भगवान श्रीकृष्णाला आम्ही सर्वजण नमस्कार करतो. मंगलाचरणाचा पहिला श्लोक गूढ अर्थानं भरलेला आहे. किती जरी काळ चिंतन करत बसलो ना तरी याच्यातला अर्थ संपणार नाही. मंगलाचरण करून महात्मा स्वतःने आपल्या सद्गुरुदेवांचं स्मरण केलंय. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरकातर आरुहव पुत्रेति तन्मयतया तर्वो विनेदुष्टं सर्वभूत हृदयं निमानतोऽस्मि. सर्वभूत हृदय, सगळ्यांचे मुनी असणारे गुरुमुनीना असे शुकदेवजी महाराज, त्यांना मी प्रणाम करतो. महात्मा सुतांचे सद्गुरू शुकदेवजी महाराज आहेत. आपल्याकडे ग्रंथाच्या आरंभाची एक विशिष्ट क्रमवारी दिलेली आहे. मंगलाचरणाची सुद्धा क्रमवारी आहे. गणेश शारदा सद्गुरू
समर्थांनी ही क्रमवारी वापरली आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी क्रमवारी वापरली आहे. गणपतीचं स्मरण करून ज्ञानोबराय सरस्वतीची स्तुती करतात. आता अभिनव भाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिनी मिया. आणि शारदेचं वंदन झाल्यानंतर मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्ता विवेकावरी. आपल्या सद्गुरूंचं स्मरण. नैमिषारण्यामध्ये कथेला आरंभ झालेला आहे. नैमिषारण्य कुठे? लखनौच्या जवळ सीतापूर नावाचा जिल्हा आहे, तिथे नैमिषारण्य मोठं पवित्र स्थान आहे. आम्ही तिथे कथेसाठी गेलो होतो दोन वेळेला. आणि महाराजांच्या चरित्रात जर पाहिलं तर महाराज सुद्धा नैमिषारण्यामध्ये साधनेसाठी जाऊन राहिलेले आहेत. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये हे वर्णन येतं. अत्यंत पवित्र असं स्थान आहे. भागवतामध्ये नाही पण देवी भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये नैमिषारण्याची उत्पत्ती सांगितलेली आहे. 28,000 ऋषी जमले आणि त्यांना एक दीर्घकालीन सत्र अर्थात 1000 वर्ष चालणारा यज्ञ करायचा आहे. कुठे करावा यज्ञ? 11 दिवसाची कथा आहे म्हणून आपल्याला हे सभागृह मिळालं. कोणी जर मिळेल आम्हाला 1-2 वर्ष सतत कार्यक्रम करायचा आहे, मिळेल की नाही सांगता येत नाही. 1000 वर्षापर्यंत यज्ञ करायचा, कोणत्या स्थानावर यज्ञ करावा? सगळे ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवानं म्हटलं मी हे चक्र सोडतो, माझं हे चक्र जिथे थांबेल तिथे तुम्ही यज्ञाला आरंभ करा. ब्रह्मदेवानं चक्र सोडलं. निमिषार्धात डोळ्याची पापणी उघडणं आणि लागण्याला निमिष म्हणतात. याच्या अर्ध्या काळात हे चक्र एका अरण्यामध्ये आलं. तिथे घुसून बसलं. तिथे चक्रतीर्थ नावाचं तीर्थ उत्पन्न झालं आणि या अरण्याला नैमिषारण्य असं नामाभिधान प्राप्त झालं. ब्रह्मदेवानं सांगितलं तिथे तुम्ही यज्ञाला आरंभ करा. आणि ऋषींचा यज्ञ आरंभ झाला. दिवसभर यज्ञ चालायचा. दुपारच्या वेळेला मोकळा वेळ असायचा. फावल्या वेळेत काय करावं, मोकळ्या वेळेत काय करावं, आपण काय करतो? टाइमपास. वेळ जात नसला कोण कोण काय 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 करतं. हे बघा, समय ही अशी गोष्ट आहे जी अत्यंत अमूल्य आहे. रिकामा क्षण एकही जाता कामा नाही. मला सांगा किती करोड रुपये दिले, किती किलो सोनं दिलं म्हणजे आपल्या जीवनातला गेलेला दिवस परत येईल. लोक वाढदिवस साजरा करतात मोठ्या उत्साहानं. थोडंसं चिंतन या वेळेलाही करायला पाहिजे वाढदिवसाच्या दिवशी की आपला वाढदिवस, आपलं वय वाढत आहे. 1 वर्ष आपल्या आयुष्यातलं कमी झालं. व्यावहारिक दृष्टीनं तो वाढदिवस आहे, परंतु संतांच्या दृष्टीनं तो वाढदिवस नाहीये, तो घट दिवस आहे. घट दिवस का म्हणायचं? आपलं आयुष्य समजा 100 वर्ष आहे धरून चाला. त्या 100 वर्षामध्ये 78वा वाढदिवस झाला म्हणजे काय झालं? 78 वर्ष कमी झाले ना. आता उरले किती? 22 वर्ष फक्त. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात ही जगाची उलटी रीत आहे. जयाचे आयुष्य धाकुटे होय, पयाचे वडील म्हणून पूजिती पाय. मोठं कोणाला म्हणायला पाहिजे? ज्याचं आयुष्य जास्त राहिलं त्याला मोठं म्हणायला पाहिजे. 5 वर्षाचा मुलगा मोठा का 95 वर्षाचे आजोबा मोठे? व्यवहारामध्ये आपण हेच पाहतो की ज्यांचं वय अधिक झालंय ते मोठे, पण परमार्थामध्ये ज्याचं वय अधिक राहिलंय, ज्याला अजून काळ पुष्कळ बाकी आहे, ज्याला अजून साधना करण्यासाठी अधिक आयुष्य मिळालेलं आहे तो मोठा. परमार्थामध्ये ही पद्धत आहे महाराज. थोडस आत्मचिंतन या वेळेला व्हायला हवं की आपल्या गेलेल्या आयुष्यामध्ये, गेलेल्या वर्षामध्ये आपण काय साधलं. एक गोषवारा, सिंहावलोकन.
म्हणून वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येकानं थोडंसं ही चिंतन करत जा की आपण गेल्या वर्षभरामध्ये काय मिळवलं, लेखाजोखा. समय अत्यंत मूल्यवान आहे, म्हणून आयुष्यातला एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. तो वाया घालवण्यामध्ये शहाणपणा नाही. बरेच लोक सुट्टीच्या दिवशी काही काही करत बसतात वेळ वाया घालवण्यासाठी, वेळ जात नाही म्हणून. आमच्या संतांनी आम्हाला एकेका क्षणाचं महत्व सांगितलंय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशी वंददेह अनरसक, नाशी वंददेह देह अनरसक. क्षणशः कनशश्चैव विद्याम अर्थंच साधये, क्षणत्यागे कुतो विद्या क्षणत्यागे कुतो धनम. क्षणाचा जर त्याग कराल, क्षण जर वाया घालवाल, आत्मविद्या कशी प्राप्त होणार आहे. आणि एक एक पैसा करून धन जे मिळतं, त्या कणाचा जर त्याग कराल तर धन कुठून मिळणार. रिकाम्या वेळेमध्ये हे ऋषीमुनी काय करतात, त्यांच्यामध्ये सूत नावाचे एक पुराणज्ञ महात्मा आहे. त्या सगळ्या ऋषींनी या सूतांची प्रार्थना केली. अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ, सूतात्याय कथा सारं मज्जन रसायन. महाराज, अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारं ज्ञान आपल्या ठाई आहे. कोट्यावधी सूर्याच्या तेजाच्या बरोबरीचं ज्ञान आपल्याकडे. एक सूर्य पृथ्वीवरचा अंधार नाहीसा करतो,
पण अज्ञान नावाचा अंधार इतका निबिड आहे की हा एका सूर्यानं नष्ट होत नाही. म्हणजे यासाठी कोटी सूर्य लागतात. महाराज, आपलं जे ज्ञान आहे हे 1 कोटी सूर्याप्रमाणे आहे. कोटी सूर्य समप्रभ. कारण आपण अज्ञान नावाचा निबिड अंधार दूर करत नाही. सामान्य अंधार दूर करणं हे सूर्याचं काम आहे, परंतु अज्ञान नावाचा अंधार दूर करणं हे सद्गुरु रूपी सूर्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. मावळ वेत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अदवयाब्जिनी विकाशो वंदुआत जो अविद्या राती रुसोनिया गिरी ज्ञानाज्ञान चांदणिया. 16 अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंना सूर्याची उपमा दिलेली आहे. अज्ञानाचा अंधार दूर करणार आहे. महाराज, आम्ही आतापर्यंत आपल्या मुखातून अनेक कथा ऐकल्या. आता आम्हाला सगळ्या कथांचं सार ऐकायचंय. सार म्हणजे काय? निचोड. एकूण 18 पुराण आहेत, पण या सगळ्या पुराणांच्या मध्ये श्लोक संख्या खूप आहे एकेका पुराणाची. एक स्कंद पुराण जर पाहिलं तर स्कंद पुराणाची श्लोक संख्या 85,000 आहे. पद्मपुराण घ्या, पद्मपुराणाची श्लोक संख्या 55,000 आहे. एक 700 श्लोकाची भगवद्गीता वाचत असताना आपल्या नाकीनव येतात. 45,000 श्लोक कधी वाचणार? आणि महाराज, आमच्याकडे आता इतका वेळही नाही. त्या ऋषींना वेळ होता, पण ते कलियुगी आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत बोलताय की आता कलियुगामध्ये मनुष्य इतका व्यस्त होणार आहे, त्याचं शेड्यूल इतकं टाईट होणार आहे की त्याच्याकडे वेळेची फार कमतरता असणार आहे. म्हणून महाराज, इतकं विस्ताराचं आता चिंतन करणं आम्हाला शक्य होणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, आम्हाला सगळ्या कथांचं सार सांगा. सूताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायन. आमच्या कानाला रसायनासारखं, अमृतासारखं वाटणारं असं सार हवंय. सार म्हणजे काय असतं? थोडं, पण फार महत्वाचं असतं. माता मावल्या साजूक तूप करतात ना, साजूक तूप हे सार आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप नाही. तूप असतं थोडं, पण एवढंच तूप करण्यासाठी किती दूध विरजवावं लागतं, किती दही करावं लागतं, किती लोणी घुसळावं लागतं, लोणी तयार करून कढवून त्यापासून तूप करावं लागतं. तूप हे सार आहे. प्रकृतीत अस्वास्थ्य झालं म्हणजे आपण वैद्यांच्याकडे जाऊन तपासण्या करतो. वैद्य सांगतात की काही तपासण्या खूप अवघड आहेत आणि त्या खूप खर्चिक आहेत आणि खूप दिवसांच्या आहेत. काही टेस्ट अशा असतात, पण त्या टेस्ट जरी इतक्या दिवसांच्या, खर्चिक असल्या, अवघड असल्या तरी सुद्धा त्या टेस्ट केल्यानंतर येणारा रिपोर्ट किती मोठा असतो. कोर्टामध्ये निकाल लागल्यानंतर जसं निकालपत्र असतं 1000, 2000, 5000 पानाचं, तसं असतं का डॉक्टरचा रिपोर्ट? एका पानात बसणारा नाही, एका ओळीत पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह 1-2 अक्षरांमध्ये. याला कन्क्लुजन, याला म्हणतात सार. महाराज, आम्हाला सगळ्या कथांचं सार ऐकायचंय, जेणेकरून आमच्या अंतरंगामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य अभिवृद्धी होईल यांची, आणि आमच्या जीवनात विवेक निर्माण होईल. मनुष्यासाठी नुसतं जीवन जगणं पर्याप्त नाही सांगितलं, विवेकपूर्ण जीवन जगणं माणसासाठी महत्वाचं सांगितलेलं आहे. पशु पक्षी हे पण जीवन जगतात, पण त्यांच्याकडे विवेक नाहीये. मनुष्याची विशेषता अशी आहे की त्याच्याकडे विवेक आहे, योग्य अयोग्य जाणण्याची बुद्धी त्याच्याकडे. कुत्र्यानं जर छू म्हटलं तर जिथे लक्ष सांगितलं तिथे तो कुत्रा धावत जातो, तुटून पडतो त्याच्यावर. तिथे त्याच्याकडे विवेक आहे का?
आपण जिथे चाललोय ज्यांना चावतोय ते कोण आहेत काय हे काही नाही. त्याला फक्त छू म्हटलं की धावायचं एवढंच माहिती आहे. माणसाकडे विवेक आहे महाराज. नवे नवे ज्याच्याजवळ विवेक अधिक आहे ना त्याचंच जीवन यशस्वी आहे असं मानलं जातं. म्हणून मनुष्यासाठी केवळ जीवन जगणं पर्याप्त नाहीये, विवेकपूर्ण जीवन जगणं माणसासाठी महत्वाचं आहे. विवेक म्हणजे काय? एखाद्याचं नाव विवेक असतं, मग त्याच्याजवळ विवेक असतोच असं नाही ना. कोणी विवेक असाल तर क्षमा करा बरं का, मी त्यांच्यासाठी नाही म्हणत नाही. तुमच्याकडे खूप विवेक आहे म्हणून तर तुम्ही माझ्या बरोबर बसलात साथीला. विनोदाचा भाग सोडा. विवेक याचा अर्थ आहे सार काय असार काय याचा विचार करण्याची बुद्धी, त्याला विवेक म्हणतात. योग्य काय अयोग्य काय जाणण्याची बुद्धी. पक्ष्यांमध्ये एक पक्षी आहे, त्याच्याकडे विवेक आहे, निरक्षीर विवेक. राजहंस नावाचा जो पक्षी आहे ना, त्याच्याजवळ जर दूध आणि पाणी एकत्र मिसळून ठेवलं तर त्या राजहंसाकडे अशी काही कला असते महाराज, तो त्या भांड्यातलं नुसतं दूधच पिऊन घेतो, पाणी तसंच खाली ठेवून देतो. गवळी लोकांच्या दुधाची टेस्ट करायची असेल तर राजहंसाला जर आणलं तर कळेल किती पाणी किती दूध. निरक्षीर विवेकाला म्हणतात. योग्य काय अयोग्य काय हे जाणणं याची बुद्धी, याला विवेक म्हणतात. माणसाकडे विवेक असला पाहिजे. ज्याच्याकडे विवेक असतो ना त्याचंच कौतुक होतं. एखाद्या वेळेला लोक कॉमेंट्स करतात, महाराज नुसतं शरीर वयानं वाढलाय पण अजून त्याला सोय आली नाही, बुद्धी आली नाही, विवेक आला नाही. आणि याउलट एखादं व्यक्तिमत्व असं असतं वयानं खूप लहान आहे परंतु त्याच्याकडे फार मोठी समज असते. लोक कौतुक करतात, अहो महाराज खूप लहान आहे हो पण अजून त्याला फार चांगली समज आली आहे. विवेक ज्याच्याकडे आहे त्याचं कौतुक होतं जगामध्ये. विचार करा, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जगातला गीतेवरचा सर्वश्रेष्ठ टीका ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञानोबरांच्या जवळ काय कमी विवेक असेल? संत जनाबाईंनी त्यांना विवेक सागर असं म्हटलेलं. विवेक सागर सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, विवेकाने जाने सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले. दोन वर्णाने ज्ञानोबरायांचं. विवेक, माणसाजवळ विवेक पाहिजे. एक जण असाच होता, त्याला बोलायचं सुमारच नव्हता महाराज. काय बोलायला काही सांगता येत नाही. म्हणून त्याला फार मोठ्या फंक्शन मध्ये घरातले लोक नेत नसत, हा काहीतरी बोलतो तिथे म्हणून. एकदा असा प्रसंग आला की त्याला नेल्याशिवाय भाग नाही. सगळ्यांनी त्याला सांगितलंय बघ तिथे गेल्यानंतर बोलायचं नाही, चुप्प राहायचं. तुम्हाला काही पण बोलायची सवय, काही बोलायचं नाही तिथे गेल्यावर. कसा जरी प्रसंग आला तरी शांत राहायचं. गेले फंक्शन मध्ये घेऊन त्याला त्याची सवय माहित होती म्हणून त्याच्याजवळ एक मनुष्य घरातला एक मुद्दाम होता, तो सारखं त्याला सांगत होता काही बोलू नका बरं का, काही बोलू नका. त्याला राग आला. त्यानं म्हटलं मोठ्यानं म्हटलं त्यानं म्हटलं काही बोलणार नाही, मी नुसतं पिंडा एवढा भात खाईन आणि मुर्द्यासारखा पडून राहीन म्हणले, काहीच बोलणार नाही. आता हे बोलणं सुद्धा काही शुभ झालं का? विनोदाचा भाग सोडा, मानवी जीवनामध्ये विवेक अत्यंत महत्वाचा आहे. महाराज सांगा, विवेको वर्धते महान. आमच्या जीवनामध्ये विवेक कसा येईल? आणि वैष्णव लोक जे आहेत ते मायेचा निराश कसा करतात? माया मोह निराशश्च वैष्णव क्रियते कथम. या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी हे आसुरी स्वभावाचे आहेत. बहुधा पापकर्म करण्यामध्ये अधिकांश लोकांची प्रवृत्ती आहे. हे कलीचं लक्षण आहे. आणि अधिक पाप केल्यामुळे त्यांना जीवनामध्ये अधिक क्लेश होतात.
महाराज सांगा, क्लेशानं आक्रांत झालेल्या, विविध तापाने पोळलेल्या या जीवांना शुद्ध होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आहे? शोधने किं परायणम श्रेयसामुद्भवे श्रेयः पावनानांच पावनम कृष्ण प्राप्तिकरं शाश्वत साधनं तद्वदारुणा. महाराज, आमचं आत्यंतिक कल्याण होईल असं शाश्वत साधन आम्हाला सांगा. अधिक कल्याण होईल. पुष्कळ साधन आहेत निरनिराळी, पण या साधनांनी आपलं आत्यंतिक कल्याण होईलच असं नाही सांगता येत. नाना साधनांच्या केल्या खटपटा, संतांनी वर्णन केलंय. परमात्मा प्राप्तीसाठी अनेक साधन आजमावली. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, अनेक वाटा आहेत. महाराज, खात्रीनं भगवत प्राप्ती करून देणारं साधन आजपर्यंत आम्हाला मिळालं नाही. शाश्वत साधन. शाश्वत आणि अशाश्वत अशा दोन गोष्टी आहेत. अशाश्वत म्हणजे काय? ज्याची शाश्वती नाही देता येत. एखादा मनुष्य अंतिम घडी मोजत असला तर त्याची तब्येत कशी विचारल्यानंतर लोक काय म्हणतात? काही शाश्वती देता येत नाही. अर्थात सांगता येत नाही काय होईल. महाराज, अनेक साधन आम्ही आतापर्यंत आजमावली, पण त्या साधनांनी खात्रीनं भगवंताची प्राप्ती होईल असं आम्हाला सांगितलं नाही. म्हणून असं आम्हाला साधन सांगा, शाश्वत साधन, की जे केलं म्हणजे भगवान मिळणारच खात्रीनं असं साधन सांगा. भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारं शाश्वत असं साधन आम्हाला हवंय. चिंतामणी जर कोणाला मिळाला लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष कोणाला मिळाला स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकतो, परंतु सद्गुरू जर प्रसन्न झाले तर योग्यांना दुर्लभ असं वैकुंठ फक्त सद्गुरूच देतात. कल्पवृक्ष, चिंतामणी, कामदेव यांच्याकडे वैकुंठ देण्याचं सामर्थ्य नाही. महात्मा स्वतःंनी ऋषींचे बोलणं ऐकले, प्रश्न ऐकले. आपल्याकडे जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान संवादात्मक ज्ञान आहे, बहुतांशी. प्रत्येक ग्रंथामध्ये बहुतेक कुठला तरी संवाद सांगितलेला असतो. ग्रंथ नामे दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. ज्ञानेश्वरीमध्ये श्रोते आणि ज्ञानोबरायांचा संवाद आहे. संवादात्मक ज्ञान आपल्याकडे. म्हणून समर्थाने म्हटले, तुटे वाद संवाद तो हितकारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. परस्परानुकथनम, एकमेकांशी सुसंवाद. संवाद नुसता नसावा, सुसंवाद असावा. महात्मा सुतांनी म्हटलं, मुनीश्वर तुम्ही फार सुंदर प्रश्न केलाय. प्रीतिश्चवरक चित्तेत यतो वचन विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्नं संसार भयनाशनं. सगळ्या सिद्धांतांनी निर्माण झालेलं, सगळे सिद्धांत ज्यामध्ये ग्रथित केलेले आहेत, संसाराचं भय दूर करणारं, सगळ्या सिद्धांताचा निष्कर्ष असणारं, अंतरंगामध्ये भक्तियोग वर्धनम व्यच्च कृष्ण संतोष हेतुकम, अंतरंगात भक्तीचा ओघ वाढविणारं आणि भगवान श्रीकृष्णांची संतुष्टी करून देणार एकमेव साधन आहे. आणि ते साधन म्हणजे श्रीमद भागवतम शास्त्रम खलु कीरेण भाषितम्. श्रीमद भागवत नावाचं शास्त्र आहे. कीर याचा अर्थ पोपट, शुक असाही होतो. किरेण भाषितम म्हणजे शुकदेवांनी हे भागवत नावाचं साधन सांगितलेलं आहे. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. काळ रूपी सापाच्या जबड्यामध्ये अडकलेल्या जीवाला सोडविणारं साधन आहे.
प्रत्येक जण काळाच्या जबड्यात सापडलेला आहे. कुणाला कधी काळ गिळंकृत करेल नाही सांगता येत. अशा काळरूपी सापाच्या जबड्यातून सुटण्याचं साधन, सुटण्याचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत नावाचं शास्त्र आहे. एतस्मात् परं किंचित् मनःशुद्धै न विद्यते. या श्रीमद भागवताच्या इतकं तात्काळ चित्त शुद्धी करणारं दुसरं कोणतं साधन नाही. साधन कशासाठी करायचं असतं? आपण रोज स्नान करतो, संध्यावंदन करतो, गायत्री जप करतो, दान करतो, पुण्य करतो, पारायण करतो. ही सगळी साधनं कशासाठी करायची असतात? श्राद्धादी कर्म आपण करतो. ही साधनं कशामुळे करायची आहेत? साधनांचं फल काय? विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आदिशंकराचार्य महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये. कर्म जे करायचं असतं ना ते चित्ताच्या शुद्धीसाठी करायचं आहे. कर्मानं भगवत प्राप्ती होणार नाही. कर्म डायरेक्ट भगवत प्राप्तीला सहाय्य नाही, हे चित्त शुद्धीद्वारा मोक्षाला सहाय्य होतं. चित्त शुद्धीद्वारा मोक्ष प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून चित्ताच्या शुद्धीसाठी म्हणून कर्म सांगितलंय. चित्तस्य शुद्धये कर्म न तो वस्तुपलब्धये. चित्ताची शुद्धी कर्मानं होते. म्हणून रोज महाराजांचा काकडा का करायचा? रोज नाम का घ्यायचं? रोज संध्यावंदन का करायचं? रोज वैष्णवदेव का करायचा? अधिक मासामध्ये दानधर्म का करायचा? या सगळ्याचं उत्तर एकच आहे, आपल्या चित्ताची शुद्धी होण्यासाठी. हे बघा, एकदा चित्त शुद्धी झाली ना की परमात्मा प्राप्ती फार दूर नाही. चित्त शुद्ध झाल्यानंतर भगवत प्राप्ती दूर नाहीये. आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरोबर आहे ना? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा दोनदा म्हटलंय. दोन वेळेला हरी कशासाठी आहे? पहिलं हरिमुखे म्हणा म्हटलं की चित्ताची शुद्धी आहे, आणि दुसरं हरिमुखे म्हटलं की लगेच हरिप्राप्ती आहे. आपल्याला परमात्मा प्राप्ती होत नाही याचं कारण आहे आपण साधन करत नाही असं नाहीये. आपण साधन करतो. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. प्रत्येक मनुष्य स्वभावता भजनशीलच असतो. साधन आपण करतो, परंतु आपलं साधन जे आहे ना ते चित्ताच्या शुद्धीमध्येच खर्च होतं. त्याच्यासाठीच जास्त साधन लागतं चित्तशुद्धीसाठी. चित्तावर विकारांचं वारंवार आक्रमण होत असतं. सतत काम क्रोध हे विकार चित्तावर आक्रमण करत असतात, आणि त्या विकारांच्या आक्रमणानं चित्त अशुद्ध होतं. वारंवार चित्त गढूळ होतं. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, रात्रंदिन आमा युद्धाचा प्रसंग, अंतर्वाय जग आणि मन. रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे म्हणे. साधकाच्या जीवनामध्ये साधना म्हणजे युद्धाचाच प्रसंग आहे. मनाला आकळायचं, मनाला नियंत्रित ठेवायचं, विषयांच्या पासून इंद्रियांना ओढून घ्यायचं आणि एकाग्र होऊन साधन करायची गोष्ट सामान्य नाही महाराज. आणि चित्तशुद्धी करणारी जी साधनं सांगितली आहेत त्या सगळ्या साधनांमध्ये श्रीमद भागवताच्या इतकं तात्काळ चित्तशुद्धी करणारं अन्य कोणतं साधन नाही. एकाग्रतेनं नियमामध्ये राहून जर भागवताचं श्रवण केलं तर तात्काळ चित्तशुद्धी होते, मोक्ष प्राप्त होतो. आपण पुढे ऐकणार आहोत. राजा परीक्षितानं किती भागवत कथा ऐकल्या हो? किती भागवत कथा ऐकल्या? एकच. शुकदेवांच्या मुखात एकच भागवत कथा ऐकली, आणि एक भागवत कथा ऐकली आला न्यायला. धुंदुकारीनं एक भागवत कथा ऐकली, आता सांगितलं रुडी साहेबांनी. एक कथा ऐकली, धुंदुकारीला विमान न्यायला आलं.
आपण किती कथा ऐकल्या असतील आतापर्यंत. आपल्याला विमान का येत नाही? येईल, निश्चित येईल. ते येत नाही याचं कारण आहे आपल्या चित्ताची अजून आत्यंतिक शुद्धी झालेली नाही. चित्तशुद्धी असेल तर परमात्मा प्राप्ती सहज आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय ज्ञानोबरांनी सांगितलं. शुद्ध चित्त करून भगवंताला आळवावं. जितकी आत्यंतिक चित्तशुद्धी होईल ना तितका भगवान आपल्याला लवकर मिळेल. देव आपल्याला भेटायला उतावीळ आहे. हो, वाट पाय उभा, भेटीची आवडी. आपल्याला भेटण्यासाठी तो उतावीळ आहे, परंतु त्याला भेटण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी लागणार जे शुद्ध चित्त आहे ते आपल्याकडे नाही आहे. म्हणून एक कथा ऐकून नाही होणार, 2 कथा, 4 कथा, 5 कथा, 25 कथा चित्तशुद्ध झाल्याशिवाय होणार नाही. चित्तशुद्धीसाठी श्रीमद भागवत हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. शरीर शुद्ध करण्यासाठी वेगवेगळे साबण आहेत, वेगवेगळे शॅम्पू आहेत, वेगवेगळे डिटर्जंट आहेत. मन शुद्धीसाठी कोणता साबण आहे? चित्तशुद्धीसाठी कोणतं डिटर्जंट आहे? महात्मा स्वतःने म्हटलं, ए तस्माद परम किंचिन मनशुद्धे न विद्यते. या श्रीमद भागवताच्या इतकं तात्काळ चित्तशुद्धी करणारं अन्य कोणतं साधन नाही. आणि हे भागवत सुद्धा सहज मिळत नाही. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्मांतरीचं पुण्य, अनेक जन्मांतरीचं पुण्य उदयाला यावं लागतं, तेव्हा भागवताची कथा ऐकायला मिळते. इतकी दुर्मिळ आहे भागवताची कथा. भागवताची कथा देव दुर्लभ आहे महाराज. देवांना सुद्धा नाही मिळत ऐकायला. शुकदेवजी महाराज परीक्षितांना कथा सांगू लागले शुकदाल क्षेत्रामध्ये, आणि तिथे देव आले, अमृताचा कुंभ घेऊन आले हातामध्ये. देवाने राजा परीक्षिताला म्हटलं, महाराज हे अमृत आणले आम्ही तुमच्यासाठी. आम्ही ऐकले तुम्हाला शाप झाला, 7 दिवसानंतर तुमचा मृत्यू होणार आहे. हे अमृत तुम्ही प्या म्हणजे तुमचा मृत्यू होणार नाही. आजकालचा कोणी असताना लगेच पिलं असतं, पण राजा परीक्षिताला नाही पिलं. आजकालचे लोक चहाला सुद्धा अमृत तुल्य म्हणून पितात. अमृत तुल्य. राजाने शुकदेवांना विचारलं, गुरुदेव हे अमृत क्या है? शुकदेव हसले. शुकदेवाने म्हटलं, राजा देवांना विचार, तुम्ही अमृत आणलंय, पण तुम्हाला अमृताच्या बदल्यात आमच्याकडून काय पाहिजे? आम्ही तुम्हाला संदेश केला नव्हता, मागणी केली नव्हती, न मागता तुम्ही आणलंय. रस्त्याने चाललेलो असताना एखादा मनुष्य आपल्याला भेटतो आणि सहज म्हणतो, तुम्हाला 2 लाख रुपये द्यायचे. आपली ओळख न पाळख, काय विचारिलो मनामध्ये? काहीतरी आहे म्हणून हा आपल्याला देतोय. शुकदेवाने म्हटलं, राजा देवांना विचार तुम्हाला काय हवंय. राजाने देवांना डायरेक्ट विचारलं, सरळ विचारलं की तुम्हाला अमृताच्या बदल्यात काय हवंय. तेव्हा देवांनी आपल्या मनातली गोष्ट सांगितली. देवांनी म्हटलं, कथा सुदाम प्रयच्छस्व गृहीत वैव सुधामिमाम प्रपास्यामो वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम. देवाने म्हटलं, हे अमृत घ्या आणि शुकदेवांच्या मुखातून तुम्ही जे कृष्ण कथामृत प्राशन करत आहात ते आम्हाला द्या. साठलोटो करायला आले होते देव. आमच्याकडचं घ्या, तुमच्याकडचं द्या. देव कशासाठी आले होते माहिती का? मराठीत एक म्हण आहे बघा, आवळा देऊन कोहळा काढणे. आपल्या जवळ थोडं काहीतरी देऊन समोरून खूप काही मोठं मिळवायचं. शुकदेव हसले. त्याने म्हटलं, राजा अरे हे अमृत कुठं? स्वर्गीय अमृत आणि कृष्ण कथा अमृत कुठे? यांची बरोबरी नाही होत.
क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान् ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवांजहासः. अरे कुठे साधा अमृत आणि कुठे कृष्ण कथा अमृत. या असार संसारामध्ये जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही. काचेचा मणी चमकतो, मौल्यवान रत्न सुद्धा चमकतं. मग त्या दोघांमध्ये फरक आहे की नाही काही. काचेचे मण्याची माळ 5-10 रुपयाला मिळते आणि अनमोल हिरा करोडो रुपयाला सुद्धा मिळत नाही. दोघांमध्ये पण चमक आहे. कहा राजा भोज, कहा गंगू तेली. भागवताची कथा कुठे आणि स्वर्गीय अमृत कुठे. या स्वर्गीय अमृताची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली बघा. जे काळकूटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर देहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबराय म्हणतात ते अमृत कसं आहे. समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या समुद्रातून विष निघालं त्याच समुद्रातून अमृत निघालं. म्हणून अमृत हे काळकूटाचं सहोदर म्हणजे जुळ भावंड आहे. अरे मृत्यूच्या भयानं देव अमृत पितात. अरे इंद्र अमृताशिवाय दुसरं काहीच पित नाही. तरी पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळेला इंद्र बदलून जातं. देहाचे पुरंदर 14 जाते. अमृताशिवाय दुसरं काही न पिणारा इंद्र जर त्याचं सुद्धा आयुष्य मर्यादित आहे, तर आपण अमृत पिलं तर आयुष्य अमर्याद कसं होईल. तुला फक्त फरक सांगतो राजा. हे स्वर्गीय अमृत जर तू पिलंस तर तुझा देह आज जो मरणार आहे तो 1000 वर्षांनी मरेल. एवढंच अंतर आहे. मरणार नाही असं नाही. परंतु श्रीमद भागवताचं कथामृत जर तू प्राशन केलं तर तुझा हाडा मांसाचा हा पंचभौतिक देह आज जरी गेला तरी तू कीर्ती नावाच्या शरीरानं अजरामर होशील. अमर कसं व्हावं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. समर्थाने सांगितलंय कीर्ती शरीरानं अमर व्हावं. ज्ञानोबा अवताराला आले 750 वर्ष झाले. तुकाराम महाराज आले 375 वर्ष झाले. नाथ महाराज आले 400च्या जवळजवळ वर्ष झाले. महाराजांना अवताराला येऊन 100 शताधिक वर्ष झाली. महाराज हे महात्मे आले, आपलं कार्य केलं आणि आपलं कार्य करून हे महात्मे गेले. तरी सुद्धा आज इतकी वर्ष झाली पण त्यांची कीर्ती आमच्या अंतरंगामध्ये अजून आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी सुद्धा आमचं अंतःकरण गदगदीत होतं. 750 वर्ष झाले हे महात्मे आज आमच्या अंतःकरणाचे अनभिषिक्त सम्राट आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमली. देहाला मरण आहे, देहाला वार्धक्य आहे, देहाला म्हातारपण आहे. परंतु एक देह असा आहे ज्याला म्हातारपण नाही, मरण नाही. कोणता देह आहे. कवी लोक म्हणतात नास्ते तेषां यशः काये जरा मरणजं भयम. यश कीर्ती नावाचं जे शरीर असतं ना त्या कीर्ती शरीराला त्या यशाला जरा किंवा मरण यांचं भय नाहीये. जरा मरणजं भयम नास्ते. शुकदेवाने म्हटलं राजा तुला मी दोन्हीतला फरक दाखवला. आता प्रत्यक्ष काय करायचं ते तू ठरव. सद्गुरू आपल्याला अमुक कर असं सांगत नाहीत. हे केलं तर काय होईल आणि ते केलं तर काय होईल हे सांगतात. राजा परीक्षिताने शुकदेवांना सांगितलं. राजा परीक्षिताने सगळ्या देवांना म्हटलं की देवांनो मला तुमचं अमृत नको आहे. आणि देव आले तसे परत गेले. देवांना भागवतामृत मिळालं नाही, भागवताची कथा मिळाली नाही. मला सांगा जी कथा देवांना दुर्लभ आहे ती आपल्याला मिळते. आपण देवापेक्षा भाग्यवान आहोत की नाही. निश्चितच भाग्यवान आहोत. देव दुर्लभ अशी भागवताची कथा आहे. परंतु ही भागवताची कथा कधी ऐकायला मिळते. जन्मांतरे भवेत् पुण्यम तदा भागवतम लभे.
जन्म जन्मांतरीचं पुण्य उदयाला जेव्हा यावं लागतं तेव्हा भागवताची कथा ऐकायला मिळते. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले एक भगवान नाम मुखाला यायला सुद्धा पुण्य लागतं. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. एक राम नाम मुखाला यायला अनेक जन्माचं पुण्य लागतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्याशिवाय राम नाही म्हणता येत. राम म्हणणं सोपं आहे हो, पण राम म्हणण्याची प्रवृत्ती होणं अवघड आहे. राम म्हणण्याची इच्छा होणं अवघड आहे. नामदेव महाराजांनी भगवान पंढरीनाथाला म्हटलं देवा पांडुरंगा आम्ही तुझी भक्ती करतो, तू माझ्याशी बोलतोस. हे एका जन्मातलं नाहीये, हे एका जन्मातलं नाही. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. 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 देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी बहु पुण्य केले. जन्म जन्मी देवाया विठ्ठले जन्मीचे तप एक नाम. श्रीमद भागवताच्या कथा श्रवणासाठी जन्मांतरे भवेत पुण्यम. अनेक जन्मीचं पुण्य उदयाला यावं लागतं. सत्य लोकांमध्ये तुला केली. एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ठेवलं आणि एका पारड्यामध्ये अन्यान्य शास्त्र साधनं ठेवली. पण श्रीमद भागवताच्या कथा श्रवणानं राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता हे पाहून ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी तुला केली तेव्हा त्यांना असं दिसलं की श्रीमद भागवताचं पारड जड झालंय. लघुवन्यन्यान जातानी गौरवेण इदम महत्. हे पाहून सगळे ऋषी मुनी अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी निर्णय केला की कलियुगामध्ये भगवत रूप असं भागवत शास्त्रच पठण श्रवणानं तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देणार आहे. या भागवताचं जर सप्ताह विधीने श्रवण केलं तर खात्रीनं मुक्ती प्राप्त करून देतं. आणि हे भागवत पूर्वी दयार्द अंतःकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केलं होतं. जरी नारदांनी ब्रह्मदेवाकडून ऐकलं होतं तरी सुद्धा सप्ताह श्रवणाचा विधी मात्र त्यांनी सनत कुमारांच्याकडून ऐकलाय. ऋषींनी विचारलं महाराज संसारापासून मुक्त आणि नित्य संचार करणाऱ्या नारदांची आणि सनकादिकांची भेट कुठे झाली आणि कधी झाली? आम्हाला हे सगळं ऐकायचंय. महात्मा सूत इतिहास सांगू लागले. आइए हम श्रीमद् भागवत के दिव्य इतिहास में प्रवेश करते हैं, भगवान का नाम लेते हुए.